माझी नणंद सतत आमच्या घरी येत असायची. ती जेव्हाही यायची तेव्हा तिचा नवराही तिच्यासोबत असायचा. एके दिवशी नणंदबाई सासूबाईंसोबत बाहेर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. तेव्हा अचानक मला माझ्या खोलीतून रडण्याचा आवाज येऊ लागला. खोलीत जाऊन पाहिलं तर तिथे नंदेचा नवरा अश्रू गाळत बसला होता. त्याला रडताना पाहून मी त्याच्या जवळ गेले. तेव्हा नंदोई मला म्हणाला की माझी बायको शरीराने फार बारीक आहे, मला तुझ्यासारखी भरदार स्त्रीची अपेक्षा आहे. असं म्हणून नंदोईने माझ्याच खोलीत. माझ्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. तोच माझी नणंद आमच्या घरी आली. मला एकच नणंद होती. माझ्या लग्नानंतर नणंदबाई पहिल्यांदाच घरी आल्या होत्या. मी त्यांचा अगदी छान प्रकारे पाहुणचार केला. त्यांच्यासोबत त्यांचे पतीही आले होते. लग्नाच्या गडबडीत मी नणंदबाई व नंदोईकडे एवढं लक्ष दिलं नव्हतं. पण आता मी नणंदबाईंना जरा निरखून पाहिलं. त्या तर शरीराने फारच बारीक होत्या. बारीक म्हणण्यापेक्षा अगदी चवळीची शेंग. त्यांच्या उलट त्यांचा नवरा भरदार शरीराचा होता. त्या दोघांची जोडी पाहून तर मी अचंबित झाले होते. पण मी त्याबद्दल कोणाकडे काही बोलले नव्हते, कारण मी त्या घरात अजून नवीन होते. मला कोणाचा स्वभाव एवढा माहीत नव्हता. घरी आल्यापासून नणंदबाई सारख्या इकडे तिकडे जात होत्या. नंदोई मात्र त्यांच्या बायकोसोबत जास्त फिरताना दिसत नव्हते. नंदोई व माझी आमच्या लग्नानंतरची ती पहिली भेट होती. कुठलीही सून तिच्या नंदेच्या नवऱ्याशी बोलायला लाजतच असते, तसेच मीही लाजत होते. पण नंदोई मात्र फारच मोकळ्या स्वभावाचे होते. ते माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करत होते. मी त्यांचा तो मोकळा आणि साधा सरळ स्वभाव समजले होते. पण त्यामागे त्यांचं हे असं काही विचित्र कारण होतं याची मला जराही कल्पना नव्हती. ते माझ्या हातचं जेवण पहिल्यांदा जेवले तेव्हा त्यांनी सगळ्यांसमोर माझं फार कौतुक केलं. त्यांनी मला शगुन म्हणून 1000 रुपये दिले होते. नंदोईने माझं जे कौतुक केलं ते पाहून नणंदबाई नंदोईकडे रागात बघू लागल्या. त्यांच्या नजरेचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नव्हता. मी मात्र मला मिळालेला शगुन घेऊन आत किचनमध्ये निघून गेले. असंच काही दिवसांनंतर पुन्हा नणंदबाई आमच्या घरी आल्या. आता तर दर 2-3 दिवसांनंतर त्यांचं येणं जाणं सुरू झालं होतं. मी विक्रमला म्हणाले की आपलं आताच लग्न झालं आहे. त्यातल्या त्यात नणंदबाई 2 दिवस झाले की माहेरी येत असतात. त्यावर विक्रम म्हणाला, माझी एकुलती एक बहीण आहे, मी तिला काही बोलू शकत नाही. विक्रमने एका शब्दात उत्तर देऊन माझं तोंड बंद केलं होतं. त्या दिवशीही नणंदबाई आमच्या घरीच होत्या. काही वेळाने मला नंदेचा आवाज आला. मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी मला हळदीचं दूध बनवण्याची ऑर्डर दिली. ते दूध त्यांच्या पतीला द्यायचं होतं. हळदीचं दूध बनवून मी त्यांच्या खोलीत जाऊ लागले. तोच मला नंदोई हॉलमध्ये बसलेले दिसले. त्यांनी मला हॉलमध्ये बोलावून घेतलं. मी त्यांच्या हातात दुधाचा ग्लास देत होते तेव्हा ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. माझ्या हातून दुधाचा ग्लास घेतानाही त्यांनी माझ्या हाताला हात लावला. त्यांनी माझा हात पकडला तसं मी थरथरले आणि माझ्या हातून दुधाचा ग्लास खाली पडला. मी तेव्हा लगेचच माझ्या खोलीत निघून गेले. मी तिथे सांडलेलं दूधही स्वच्छ केलं नव्हतं. माझ्या खोलीत येताच मी साडी बदलू लागले. साडी बदलून होताच मी मागे वळून पाहिलं तर मला खोलीच्या दरवाजात नंदोई दिसले. त्यांना पाहून माझे डोळेच मोठे झाले, कारण मगापासून ते मला कपडे बदलताना तर बघत नव्हते ना. माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. माझा नवरा खोलीत थांबायचं सोडून रात्रीचा टेरेसवर काय करत होता हे त्याचं त्यालाच माहीत होतं. मी विचारातच होते तोच नंदोई आत खोलीत आले. ते मला म्हणाले की कविता, अगं माझ्या चुकीमुळे तुझ्या अंगावर दूध सांडलं, त्यासाठी मी तुला सॉरी म्हणायला आलो होतो. ते माझ्याशी बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून न बोलता माझ्या शरीराकडे बघत बोलत होते. जेवत असताना मी सासूबाई आणि नंदेमधील संभाषण ऐकलं होतं. उद्या त्या त्यांच्या घरी जाणार होत्या असं मी ऐकलं होतं. आता एका रात्रीचीच गोष्ट होती म्हणून मी नंदोईला सहन केलं. त्यांना मी काहीही न बोलता त्यांचं सॉरी स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नणंदबाई त्यांच्या घरी जायला निघाल्या, परंतु संध्याकाळी लगेचच त्या माहेरी परतल्या. आज जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सासूबाईंनी त्यांच्या मुलीला तिचं रडण्याचं कारण विचारलं तेव्हा ती बोलू लागली की आई, माझ्या लग्नाला 3 वर्ष होत आली आणि अजूनही मला बाळ राहत नाहीये. माझ्या सासरच्यांनी तर आता मला नवीन प्रकारचे टोमणे मारायला सुरुवात केली. ते म्हणतात की तुझ्या आधी आत्ता लग्न झालेल्या तुझ्या वहिनीला दिवस राहतील, पण तू मात्र अशी वांजोटीच राहशील. काही दिवसांनी तर माझ्या सासूबाई मला घरातून बाहेर काढतील असंच मला वाटतंय. आई, मला तर आता काहीही करून गरोदर व्हायचं आहे. आता मी माझ्या सासरच्या लोकांची टोमणे सहन करू शकत नाही. पुढे त्या म्हणाल्या, जोपर्यंत मला दिवस राहत नाही तोपर्यंत मी माझ्या सासरी पाऊल ठेवणार नाही. नंदेचं बोलणं ऐकून मी विचारात पडले होते, कारण ती माहेरी बिना नवऱ्याची आली होती व नवऱ्याविना ती गरोदर कशी होईल. नणंदबाईंचं रडगाणं संपताच नंदोई घराच्या दरवाजातून आत आले. त्यांच्या हातात 2 मोठ्या बॅग्स होत्या.
मी समजले होते की ननंदबाई एकट्याच आल्या आहेत, पण तसं नव्हतं. त्यांच्या मागे त्यांचा नवराही आला होता. त्या घरात त्यांची स्वतःची सेपरेट खोली अजूनही होतीच. सासूबाईंनी त्यांना तिथे राहायला परवानगी दिली. विक्रम तर त्या मायलेकीमध्ये काही बोलायचा नाही आणि माझ्या बोलण्याचा प्रश्न तर उद्भवलाच नव्हता, कारण माझ्या सासूने मला नंदेपुढे काही बोलण्याचा हक्क दिलाच नव्हता. आता ननंदबाई किती दिवस आमच्या घरी राहणार होत्या मला तर काही माहीत नव्हतं. मला नंदेपेक्षा त्यांचा नवरा जास्त खटकायचा, कारण तो सारखा माझ्यावर नजर ठेवून असायचा. विक्रमचं तर त्याच्या भाऊजींवर अजिबात लक्ष नव्हतं. ननंदबाई घरी आल्याच्या दुसऱ्या दिवशी विक्रम त्याच्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला होता. तो सकाळीच गावी जायला निघाला होता. तो गेल्यानंतर सकाळी 10 वाजता नंदोई ऑफिसला जायला निघाले. त्यानंतर सासूबाई नंदेला घेऊन कोणा वैद्याकडे गेल्या होत्या. 10 वाजेपर्यंत जो तो आपापल्या कामासाठी गेला होता. त्यानंतर मी एकटीच घरी होते. मी तेव्हा माझी राहिलेली घरातली कामे आवरली व मी आंघोळीला गेले तेव्हा हॉलमधला टीव्ही मी तसाच सुरू ठेवला होता, कारण मला गाणे ऐकायला फार आवडायचं. काही वेळातच आंघोळ आटपून गाणे गुणगुणत मी बाहेर हॉलमध्ये आले तसा घराचा दरवाजा उघडला. समोर नंदोई होते. त्यांना पाहून तर मी लगेचच माझ्या खोलीत शिरले, कारण तेव्हा मी छोटा ड्रेस घातला होता, जो मी फक्त विक्रम समोर घालत असायचे. तेव्हा नंदोई माझ्या मागे धावतच आले होते. त्यांनी मला दुसरे कपडे बदलण्याचाही वेळ दिला नाही. ते म्हणाले, माझी एक महत्त्वाची फाईल सापडत नाहीये, मला अर्जंट ऑफिसला निघायचं आहे, मला तू ती फाईल शोधण्यात मदत कर. त्यांनी तर माझा हात पकडून मला माझ्या खोलीतून बाहेर खेचलं होतं. त्यांच्यासमोर मी त्या छोट्या कपड्यातच होते. ते मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. तिथे त्यांनी मला काही फाईल्स काढून दिल्या. मी त्या फाईल चाळत तर होते, पण नंदोईने त्यांना कुठली फाईल हवी होती ते मला सांगितलं नव्हतं. त्यांना कुठली फाईल हवी आहे हे विचारण्यासाठी जेव्हा मी माझी मान वर केली तेव्हा मी पाहिलं ते माझ्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत मला अगदी निरखून बघत होते. त्यांची नजर मला लक्षात येताच मी त्यांना म्हणाले, कदाचित मी तुमची फाईल सापडवू शकत नाही, मला माफ करा. असं बोलून मी माझ्या खोलीत जाऊ लागले. मी तिथून निघाले तोच नंदोईच्या पायात पाय अडकून मी घसरले. त्यांनी मला पडता पडता वाचवलं होतं. तेव्हा मी पूर्णपणे त्यांच्या अंगावर होते. तो माणूस तर संधी साधू होता. तेव्हा तो माझ्या कमरेवरून हात फिरवू लागला. जशी तशी मी त्याच्यापासून माझी सुटका केली व माझ्या खोलीत निघाले. काही वेळाने मला त्याचा आवाज आला की कविता, मी ऑफिससाठी निघतोय. तो घराच्या बाहेर निघाल्यानंतरच मी माझ्या खोलीतून बाहेर आले, तेही साडी नेसूनच. दुपारी घडलेला प्रकार मी कोणालाही सांगितला नव्हता, कारण कदाचित माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. असंच दुसऱ्या दिवशी नंदोईने सुट्टी घेतली होती. ते म्हणाले, माझं डोकं फार दुखतंय. आजही सासूबाई ननंदबाईंना उपचारासाठी बाहेर घेऊन गेल्या होत्या. आता दिवसभर नंदोईसोबत घरात मी एकटीच होते. त्या माणसाच्या नजरेत मला कधीपासूनच खोट दिसत होती. दुपारी नंदोई व मी सोबत जेवायला बसलो. जेवत असताना ते माझ्याशी चांगलेच गप्पा मारू लागले. ते म्हणाले, कविता, मला तुझ्यासारखी बायको हवी होती, अगदी भरदार, पण माझ्या पदरी तुझी बारीक नणंद पडली. ती शरीराने फारच बारीक आहे. तिचा हात जरी पकडला तरी लगेचच ती हात दुखवते. तिच्या बारीक शरीरामुळे आमच्या वैवाहिक जीवनात फारच अडथळे येत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून आम्हाला मूल होत नाहीये आणि त्यातल्या त्यात माझी बायको मलाही खुश ठेवू शकत नाही. नंदोई माझ्याशी त्यांच्या नवरा बायकोमधल्या गोष्टी का शेअर करत होते मला काही कळत नव्हतं. मला वाटलं मूल होत नसल्यामुळे खरंच ते नाराज असतील, म्हणून मी त्यांचं बोलणं ऐकत होते. त्या दिवशी सकाळची संध्याकाळ झाली तरी सासूबाई व ननंदबाई घरी आल्या नव्हत्या. दररोजप्रमाणे मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले. मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते तोच माझा मोबाईल वाजला. मोबाईल घेण्यासाठी मी हॉलमध्ये आले. माझ्या मोबाईलवर विक्रमचा फोन होता. त्याचा फोन उचलण्याआधीच तो बंद झाला. फोनची रिंग बंद होताच मला दुसरा कोणाचा तरी आवाज येऊ लागला. मी त्या आवाजाच्या दिशेने गेले तर तो आवाज माझ्या खोलीतून येत होता. मी माझ्या खोलीत पाहिलं तर माझ्या खोलीत नंदोई बेडवर फुसफुसत बसले होते. त्यांना पाहून मी खोलीत शिरले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही असं माझ्या खोलीत काय करत आहात? तेव्हा ते माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता दुसरं काहीतरी बोलू लागले. ते म्हणाले, कविता, मी फारच दुःखात आहे. माझ्या दुःखी असण्याचं कारण फक्त आणि फक्त माझी बायको आहे. ती मला कुठलंही सुख देऊ शकत नाहीये. तिच्या बारीक शरीरामुळे मी तर फारच त्रासलो आहे. बोलता बोलता ते माझ्या हातावरून हात फिरवू लागले. ते म्हणाले, विक्रमने तर नशीब काढलं, जे त्याला तुझ्यासारखी भरदार बायको मिळाली. खरंच तू फार सुंदर आहेस आणि एखाद्या पुरुषाला हवी अगदी तशी तू आहेस. ते माझ्याशी नको त्या भाषेत बोलू लागले होते. मी त्यांना म्हणाले, नंदोई, तुम्ही काय बोलत आहात ते नीट लक्ष देऊन बोला. मी तुमच्या बायकोची वहिनी आहे.
तुम्ही माझ्यासोबत या अशा भाषेत बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलत होते तोच घराची बेल वाजली. बेल वाजल्यामुळे मी लगेचच माझ्या खोलीतून बाहेर आले. रात्रीच्या 8 वाजता सासूबाई व ननंदबाई घरी आल्या होत्या. ननंदबाईंनी आता त्यांच्या नवऱ्याला माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं तर त्या त्यांच्या नवऱ्याची नजर लगेचच समजतील असं मी समजले होते. पण नंदोई तर 2 पावलं पुढे होते. त्यांनी अगदी क्षणातच माझ्या खोलीतून पळ काढला होता. ननंदबाई अगदी फटकळ होत्या. त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता म्हणून मी त्यांना काही न सांगता सगळं काही विक्रमला सांगायचं ठरवलं. आता विक्रम घरी कधी येतोय तीच वाट मी बघत होते. मी विक्रमला फोन करायचं विसरले होते. जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा लगेचच मी विक्रमला फोन केला. विक्रम म्हणाला रात्री 10 पर्यंत मी घरी येतोय. विक्रम घरी येतोय हे ऐकून मला तर फार आनंद झाला होता, कारण तो येताच मी त्याला त्याच्या जिजूंची सगळी करामत सांगणार होते. रात्री 9 वाजेपर्यंत घरातील सगळ्यांचे जेवण झाले. मी मात्र जेवायची राहिले होते, कारण विक्रम अजून घरी यायचा होता. त्याने सांगितल्याप्रमाणे 10 वाजता तो घरी आला. तो हातपाय धुवून आला तसं मी आम्हा दोघांचे ताट वाढून ठेवले. जेवण करून लगेचच मीही त्याच्यासोबत आमच्या खोलीत आले. मी विक्रमला त्याचा प्रवास कसा झाला त्याबद्दल विचारलं. त्याने त्याच्या प्रवासाबद्दलचं उत्तर मला योग्य दिलं होतं, पण मी त्याला अजून काही सांगायला गेले तोच त्याने अंगावर पांघरून घेतलं. तो लगेच झोपल्यामुळे मी त्याला काही सांगू शकले नव्हते. दुसऱ्या दिवशी विक्रम संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी आला होता. आज तर सासूबाई व ननंदही उपचारावरून घरी लवकर आल्या होत्या. विक्रमने त्याच्या ताईला तिचा उपचार कसा सुरू आहे ते विचारलं. तेव्हा ती म्हणाली डॉक्टरांनी 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्या 15 दिवसात रिपोर्ट सगळे पॉझिटिव्ह येतील असं त्यांनी सांगितलं आहे. बोलता बोलता ननंदबाईंनी विक्रमला त्यांच्या औषधी घेण्यासाठी बाहेर गावी जायचं आहे असं सांगितलं. विक्रम लगेचच त्याच्या बहिणीसाठी दुसऱ्या शहरात जायला तयार झाला होता. तो कालच 2 दिवसांच्या प्रवासातून घरी परतला होता. ननंदबाईंना तर भावाची काही काळजीच दिसत नव्हती. त्या तर पुरत्या मतलबी होत्या आणि हे माझ्या नवऱ्याला दिसत नव्हतं. त्याच दिवशी रात्री अचानक माझी तब्येत बिघडली. मला फार बेचैन वाटत होतं. मी विक्रमला म्हणाले मला बरं वाटत नाही, निदान तोपर्यंत तरी तू माझ्यासोबत घरी थांब. विक्रम म्हणाला तुझा आजार पण नॉर्मल आहे, पण ताईचे उपचार आता फार महत्त्वाचे आहेत. मला तिच्यासाठी दुसऱ्या शहरात औषधी घ्यायला जाणं फार गरजेचं आहे. यावेळी तू तुझं बघून घे. काही दिवस आराम कर, तुला बरं वाटेल. असं म्हणून विक्रम पाठमोरा होऊन झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळीच दुसऱ्या शहरात जायला निघाला होता. तो गेल्यानंतर ननंदबाई व सासूबाई रोजप्रमाणे उपचारासाठी निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबरच नंदोई सुद्धा ऑफिससाठी निघाले होते. त्या घरात माझी कोणाला पडलीच नव्हती असं दिसत होतं. सकाळपासून सगळ्यांना नाश्ता पाणी करून मी पुरती दमले होते. मला अगदी गरगरायला लागलं होतं. अचानकच तेव्हा घरात कोणीही नसताना मला गरगरायला लागलं. किचनमध्येच मी चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर काही वेळाने माझा डोळा उघडला. तेव्हा मी माझ्या खोलीत होते. माझ्या पायाजवळ नंदोई बसून होते. त्यांना पाहून मी लगेचच जागची उठून बसले. मी त्यांना म्हणाले तुम्ही इथे कसे? तेव्हा ते म्हणाले की कविता, तू मला चुकीचं समजू नकोस. सकाळपासून मी तुझा चेहरा बघतोय. तुझी तब्येत मला ठीक वाटत नाहीये, त्यामुळे तुला काही मदत हवी का हे बघण्यासाठी मी घरी आलो होतो. मी घरी आलो तेव्हा तू मला किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसलीस. तू बेशुद्ध होतास मी डॉक्टरांना बोलावलं होतं. सध्या तू फार धावपळ करत आहेस, त्यामुळे तुला चक्कर आली होती. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे. तुझी धावपळ होण्याचं कारण मी व तुझी ननंद आहे हे मला समजलं. आता तुला चिंता करायची गरज नाहीये. संध्याकाळीच मी माझ्या बायकोला घेऊन इथून जाईन. ननंदबाई जो उपचार करत होत्या तो मला माझ्यामुळे तरी असा अर्ध्यात थांबवायचा नव्हता. त्यामुळे मी नंदोईला म्हणाले मला तुमचा कसलाही त्रास नाहीये. तुम्ही तर माझ्या आपलेच आहात. आता तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय त्यासाठी धन्यवाद. आज त्यांनी डॉक्टरांना बोलवून माझी मदत केली होती, पण काल ते माझ्याशी जे काही वागले ते मी विसरले नव्हते. तेव्हा माझी बाकी कामं आवरण्यासाठी मी बेडवरून उठू लागले. तोच मला नंदोईने पुन्हा बेडवर बसवलं. त्यांनी मला तिथेच बसायला सांगितलं व ते माझ्यासाठी किचनमधून नाश्त्याची प्लेट घेऊन आले. त्यांनी मला त्यांच्या हाताने 2 घास भरवले. ते म्हणाले तू सकाळपासून नाश्ताही केला नसशील हेही मला माहीत आहे. नाश्ता झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताने मला माझ्या औषधी दिल्या. त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली. ते म्हणाले काल मी तुझ्याशी जेही बोललो ते मी भावनेच्या भरात बोलून गेलो होतो. मला माफ कर. माझा दृष्टिकोन चुकीचा नव्हता. मी त्या व्यक्तीच्या भावना समजले होते. त्यांनी आज माझी मदत करून त्यांच्या सॉरीची परतफेड केली होती. मी त्यांना लगेचच माफी दिली. त्यांनी तर मला त्यानंतर बेडवरून उठूच दिलं नाही. ते म्हणाले तू तासभर आराम कर. तासाभरानंतर जेव्हा मी झोपेतून उठले
तेव्हा घर मला पूर्णपणे अगदी चकपक दिसलं. नंदोईने माझी राहिलेली सगळी कामं आवरून घेतली होती. त्यांनी दुपारचं जेवण बाहेरूनच मागवलं होतं. ते तर विक्रमपेक्षाही माझी जास्त काळजी घेत होते. नेहमी ते मला म्हणत असायचे की त्यांना माझ्यासारखी बायको हवी होती. आता त्यांची काळजी व त्यांचा प्रेमळ स्वभाव पाहून मलाही असं म्हणावंसं वाटत होतं की मलाही त्यांच्यासारखा नवरा हवा होता. पण माझ्या भावना मी त्यांच्यासमोर व्यक्त करणार नव्हते. पुढचे 2 दिवस नंदोईने माझी काळजी घेतली होती. त्यांना बरं वाटत नाहीये सांगून त्यांनी त्यांच्या ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. पण सासूबाई व ननंदबाई घराबाहेर जाताच ते मला घरात कामाला मदत करत असायचे. त्या 2 दिवसात आमच्या दोघांची छान मैत्री झाली होती. त्या दिवशी रात्री मी माझ्या खोलीत जाण्याऐवजी ननंदबाईंच्या खोलीत जाऊ लागले. कदाचित दिवसा मी त्यांच्या खोलीत बसून नंदोईसोबत गप्पा मारायचे, म्हणून माझी पावलं त्यांच्या खोलीकडे वळली होती. मी त्यांच्या खोलीजवळ गेले तसं मला आतून त्या दोघांचा भांडणाचा आवाज येऊ लागला आणि त्यांच्या वादाचं कारण होतं ननंदबाईंचं बारीक शरीर. आता हळूहळू मला नंदोईंचा त्रास लक्षात येत होता. त्या रात्री विक्रम घरी आला नव्हता. कदाचित तो घरी लवकर येणारही नव्हता, कारण त्याची ऑफिसच्या मित्रांसोबत पार्टी होती. त्याची वाट पाहत खोलीत बसून मला पाण्याची तहान लागली होती. त्यामुळे पाणी पिण्यासाठी मी किचनमध्ये जाऊ लागले. मी तेव्हा नाईट सूटवर होते. मी पाणी प्यायला किचनमध्ये जात होते तेव्हाही माझी नजर हॉलमध्ये बसलेल्या नंदोईवर गेली होती. आताच त्यांच्या नवरा बायकोत वाद झाले होते. त्यांच्यासोबत गप्पा करण्याची ती वेळ मला काही योग्य वाटत नव्हती, म्हणून मी पाणी पिऊन लगेचच माझ्या खोलीत गेले. मी खोलीत जाण्याच्या काही मिनिटातच नंदोईने माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला. ते माझ्या खोलीत आले. येताच ते म्हणाले, कविता, माझं मन लागत नाहीये, म्हणून मी तुझ्याशी गप्पा मारायला आलो होतो. त्यांचं मन का लागत नव्हतं हे मला चांगलंच ठाऊक होतं. त्यांनी बोलता बोलताच माझा हात त्यांच्या हातात घेतला व ते म्हणाले, कविता, वाईट वाटून घेऊ नकोस, पण विक्रम तुला बायकोचा सन्मान अजिबात देत नाही. एवढ्या दिवसात या घरात राहून मला हे तर दिसलंय, पण मी तुझ्यावर खरोखर प्रेम करू लागलोय. मला सारखं तुझ्यासोबत गप्पा गोष्टी करावंसं वाटतं, तुझ्यासोबत वेळ घालवावा असं वाटतं. नंदोईला काय म्हणायचं होतं हे मला समजत होतं. विक्रमबद्दल ते जे काही बोलले होते ते सगळं खरं होतं. तेव्हा हळूहळू ते माझ्याजवळ येऊ लागले. त्यांनी माझा हातात हात घेतला होता. ते म्हणाले, आजची रात्र तू विक्रमला विसरून जा. मी तर माझ्या बायकोला कधीच विसरलो आहे. तुला बघितल्यापासून मी तुझ्यातच रमून गेलो. असं म्हणून त्यांनी मला मिठी मारली. तेव्हा मीही निसंकोचपणे त्यांच्या मिठीत गेले होते. आमच्यात पुढे अजून काही होणार तोच खोलीचा दरवाजा उघडला. समोर सासूबाई, ननंद आणि विक्रम होते. त्या तिघांना पाहून माझ्यापेक्षा नंदोई जास्त आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या बायकोसमोर सगळा काही दोष त्यांनी माझ्यावरच ढकलला. ते म्हणाले, कविताने मला वारंवार तिच्याजवळ येण्याची ऑफर केली होती. आता मी तर माणूस आहे, माणसाचा पाय घसरायला वेळ लागत नाही. तेव्हा सगळ्यांसमोर मी त्या नालायकाच्या कानाखाली वाजवली. ते पाहून ननंद अगदी थक्क झाली होती. ती मला काही बोलणार तोच मी तिची व तिच्या नवऱ्याची रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर सुरू केली. आता काही वेळापूर्वीच त्या दोघांमधील बोलणं मी ऐकलं होतं. ते रेकॉर्ड करून मी सगळ्यांना ऐकवू लागले. ननंद एवढी स्वार्थी होती की ती माहेरून कधी काय घेऊन जाता येईल हेच बघत असायची आणि हे सगळं काही माझ्या लक्षात आलं होतं, पण ते विक्रम व सासूबाईंना दिसत नव्हतं. आताही नंदेने सासूबाईंना इमोशनल करून तिला बाळ होत नाहीये असं सांगून जी प्रॉपर्टी विक्रमची होती ती तिने स्वतःच्या नावावर करू पाहिली होती. सासूबाईंनी मला ते पेपर्स दिले ज्यावर मला विक्रमची सही घ्यायची होती. ते पाहून मी सगळं समजले होते. मीही शिकलेली होते हे त्या विसरल्या होत्या. विक्रमला व सासूबाईंना त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा तो सगळा खोटारडेपणा मला दाखवून द्यायचा होता आणि त्यासाठीच मी नंदोशी गोड वागत होते. आताही विक्रमला त्याची पार्टी सोडून मीच घरी बोलावलं होतं, जेणेकरून त्याला त्याच्या बहिणीचा व जिजूचा खरा चेहरा दिसावा. ननंदबाई त्यांच्या स्वार्थात एवढ्या गर्क झाल्या होत्या की त्यांचा नवरा कोणा दुसऱ्या बाईवर डोळे टाकतोय हे बघायलाही त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्या दिवशीपासून ननंदबाईंनी स्वतःचा माहेरचा रस्ता बंद केला होता. त्या त्यांच्या भावाला आणि आईला दोघांनाही फसवत होत्या. माहेरी प्रत्येक सणवाराला मुलीचं कौतुक केलं जातं, तिचे लाड पुरवले जातात, पण काही मुली तरीही माहेरहून नेहमी काही ना काही घेऊन जात असतात. जी मुलगी आपल्या माहेरच्या आई वडिलांच्या पैशांवर डोळा ठेवत असते ती फक्त आणि फक्त एक स्वार्थी मुलगी आणि स्वार्थी बहीणच असते. तिला तिच्या रक्ताच्या नात्यांशी काही घेणं देणं नसतं. आजकाल बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती बघायला मिळते. माणसाला माणसापेक्षा पैसा जास्त महत्वाचा झालाय, पण आधी तिथे माती होत असते हे कुठल्याही विवाहित मुलीने विसरू नये.